नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 17 फेब्रुवारी 2026 आपल्या उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून कोणत्या योजनेतून किती पाणी चालू आहे, त्याचबरोबर उजनी धरण गेल्या दीड महिन्यामध्ये किती खाली आलं आहे आणि उजनी धरणाच्या पाण्याचा खेळखंडोबा कसा चालू झाला आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी बघितली तर ती 105.55 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 41.89 TMC, म्हणजे जवळपास आतापर्यंत 12 TMC पाणी आतापर्यंत उजनी धरणातून कमी झालेलं आहे. आणि टक्केवारी बघितली तर 78.19% उजनी धरण आलं आहे, म्हणजे जवळपास 22% उजनी धरणातलं पाणी कमी झालेलं आहे. सध्याला उजनी धरणातून सिनामाडा उपसा सिंचनमधून 280 क्युसेकचा विसर्ग चालू आहे, दहेगाव उपसा सिंचनमधून 100 क्युसेकचा विसर्ग चालू आहे आणि बोगद्यातून 600 आणि कालव्यातून 2100 वरून तो 2500 क्युसेक एवढा करण्यात आलेला आहे. नदीचं पाणी पूर्णपणे बंद केलेलं आहे. खरं तर नदीचं पाणी काही दिवस चालू ठेवणं गरजेचं होतं, कारण खालच्या भागामध्ये आणखी पाणी पोचलेलं नाही. अक्कलकोट भागातील जी नदीकाठचा भाग आहे त्या भागात पाणी पोचलेलं नाही, परंतु पाणी औस बंधाऱ्यात पोचायच्या अगोदरच पाणी बंद करण्यात आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की कालव्यातून जे 17 जानेवारीला पाणी सोडलं होतं ते अद्यापर्यंत चालू आहे आणि पुढं 28 तारखेपर्यंत पाणी चालू राहील असा अंदाज आहे. आणि त्यात विशेष म्हणजे कालव्यातून जे पाणी आतापर्यंत 1900 ते 2100 पर्यंत होतं त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. जवळपास ती 2500 क्युसेकचा विसर्ग कालव्यातून सोडला जातोय. आणि ते पाणी इतकं का वाढवलं यामागचा जर शोध घेतला असता, हे पाणी हारणा नदीतून एकरूप योजनेच्या माध्यमातून कुरनूर धरणामध्ये पाणी पोचवलं जात आहे. खरं तर कुरनूर धरणामध्ये सध्याला पाणी सोडण्याची काही आवश्यकता नाही, कारण कुरनूर धरणाची पाण्याची पातळी आता बघितली तर जवळपास 90% पाणी साठा कुरनूर धरणामध्ये आहे, म्हणजे जवळपास 752.45 दशलक्ष घनमीटर एवढं पाणी शिल्लक आहे. तरीसुद्धा कुरनूर धरणात कालव्याद्वारे पाणी सोडण्याची घाई का केली जाते, कारण कदाचित अक्कलकोटचा आमदार हे भाजपचे असल्यामुळं त्यांच्या पातळीवर पाणी सोडण्याची प्रक्रिया करून घेतली, परंतु गरज नसताना आता सध्याला 90% पाणी असताना त्यात पाणी सोडणं गरजेचं नव्हतं. कदाचित पुढच्या पाण्याच्या वेळेस सोडलं असतं तर ठीक होतं, परंतु आता पाणी 90% आहे तरी पण पाणी सोडण्याची घाई केली जाते. उजनीतून कालव्याद्वारे 17 जानेवारी ते 28 फेब्रुवारी म्हणजे जवळपास 42 दिवस पाणी चालू राहणार आहे. म्हणजे उन्हाळ्यात येणारा उन्हाळा हा आपल्याला सुसह्य जाईल अशी शक्यता नाहीच, कारण आतापासून पाणी उडवाउडवी चालू केली आहे. आणि मग कालव्यातून जर पाणी कुरनूर धरणामध्ये तेथील 3 नगरपालिका आणि काही पाणी पुरवठा योजना असतील किंवा शेतकरी असतील त्यांच्यासाठी पाणी सोडलं असं त्यांचं कायच आहे, परंतु 90% पाणी असताना पाणी सोडण्याची काय गरज होती, भरून घेण्याची काय गरज होती. पुढच्या पाळीपर्यंत ते पाणी टिकलं असतं, राहिलं असतं, नंतर कमी पडल्यानंतर सोडलं असतं तर ठीक होतं. आणि त्याच तालुक्यामध्ये भीमा नदीही वाहते, त्या भीमा नदीचं पाणी बंद करण्याची जी घाई केली त्याचा फटका नदीकाठच्या लोकांना बसणार आहे. खरं तर या उजनीचं कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये कसलेही नियोजन अद्यापर्यंत झालेलं नाही, त्यामुळं पाण्याचा बेमाप वापर होणार आहे. नदी बंद करायची आणि कालव्यातून 45 दिवस आताच पाणी सोडायचं, हे काय उजनी धरणाचं भविष्य धोक्यात आणणार आहे. त्यामुळं उजनीचं पाणी नियोजन आता पालकमंत्री करतील का नाही याची शंका आहेच. त्याचबरोबर ज्या ठिकाणी सत्ताधारी आमदार आहेत ते आपल्या पदाचा गैरवापर करून उजनीचं पाणी पळवण्याचा प्रयत्न करणार आणि करताना दिसत आहेत. आणि पुढील काळात पण हेच होणार. त्यामुळे शेतकऱ्यांनी जागा होण्याची गरज आहे. शेतकरी जागा राहिला तरच तो जगला, नाहीतर ज्या त्या मर्जीनं पंढरपूरच्या आमदाराला वाटलं पंढरपूरला पाणी पाहिजे, करमाळ्याच्या आमदाराला वाटलं अक्कलकोटच्या आमदाराला वाटलं अक्कलकोटला पाहिजे, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, परत इकडे धाराशिव ह्या भागात वाटलं, तर मग माढा तालुका कसा राहणार, बाकीचं उजनी धरणाचं नियोजन करणार कोण, हा प्रश्न आहेच. तरी सगळ्या शेतकऱ्यांनी जागा होण्याची गरज आहे, या गोष्टीला विरोध करण्याची गरज आहे, उठाव करण्याची गरज आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.